ज्या मातंग समाजाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी केलेली आहे त्यातला सगळाच मातंग समाज हा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला पाठिंबा देतो अशातला भाग नाही। याच्यामध्ये असा एक समूह आहे मातंग समाजामध्ये जो आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहे। त्याचबरोबर त्यांनी असंही दाखवून दिलेलं आहे की आमच्या सोबत इतर चांभार ढोर या समाजाचे लोक देखील आहेत, पण असं अजिबात नाही आहे। मातंग समाजामधलाच फक्त एकच वर्ग असा आहे ज्याने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी केलेली आहे। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो नेमकं काय झालं होतं। 2003 मध्ये क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती आणि या आयोगाचा जो अहवाल आहे हा अहवाल 2008 मध्ये सबमिट करण्यात आलेला होता। आता हा अहवाल ज्यावेळेस सबमिट करण्यात आला त्यावेळेस एक अहवाल सबमिट झाला नाही। समिती एक होती पण अहवाल मात्र 2 होते। पहिल्या समितीचे जे उपाध्यक्ष होते त्यांच्या आणि एका सदस्यांच्या सहीने हा अहवाल सादर केलेला होता आणि दुसरा जो अहवाल होता हा अहवाल समितीच्या अध्यक्षांनी आणि सहसचिवांनी अशा दोघांनी सादर केलेला होता। म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाला एकूण 2 अहवाल 2008 मध्येच प्राप्त झाले होते आणि या दोन्ही अहवालामध्ये वेगवेगळ्या शिफारसी करण्यात आलेल्या होत्या। हालाकी या दोन्ही अहवालामधल्या शिफारसी देखील एकसारख्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे या अहवालावरती काय निर्णय घ्यायचा असा संभ्रम महाराष्ट्र शासनाचा निर्माण झालेला होता आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने हा जो अहवाल आहे हा दोन्ही अहवाल अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे पाठवलेले होते आणि त्यांचा अभिप्राय मागवलेला होता। आता या दोन्ही अहवालामधल्या ज्या कॉमन शिफारशी आहेत त्या एकत्र केल्या गेलेल्या होत्या आणि त्याच्यावरती एक समिती स्थापन करून ही जी काही शिफारशी आहेत या लागू करू शकतो का याचा विचार केलेला होता। पण दोन्ही जे अहवाल होते या दोन्ही अहवालामधल्या वेगवेगळ्या शिफारशी असल्यामुळे या शिफारशी लवकर लागू करता आल्या नाहीत आणि म्हणून हा जो अहवाल आहे हा अहवाल अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे पाठविण्यात आला आणि त्यांचा अभिप्राय मागविण्यात आला। अनुसूचित जाती जमाती आयोगाने यातल्या 14 शिफारशी नाकारल्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस या सगळ्या शिफारशी आल्या त्यावेळेस ज्या शिफारशी ज्या विभागाशी संबंधित आहेत म्हणजे ज्या मंत्रालयाशी संबंधित आहेत त्या मंत्रालयाच्या सचिवाकडे या सगळ्या शिफारशी पाठवून देण्यात आल्या। त्यातल्या 25 शिफारशी अशा होत्या ज्यावरती ऑलरेडी महाराष्ट्र सरकारनं काम करायला सुरुवात केलेली होती आणि म्हणून त्या विभागाने असा अभिप्राय दिला की यातल्या 25 शिफारशीवरती आपण ऑलरेडी काही स्कीम आणलेल्या आहेत, त्या शिफारशी ऑलरेडी लागू झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आता या शिफारशीची विचार करण्याची गरज नाही। त्यातल्या ज्या दुसऱ्या 14 शिफारशी होत्या त्यावरती मात्र त्यांनी विचार करायला सुरुवात केलेली होती। अशा एकूण 82 शिफारशी होत्या, त्यातल्या 62 शिफारशी या महाराष्ट्र शासनाने तत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे ऑलरेडी लागू असलेल्या आणि नंतर त्याच्यावरती काम करण्यासारख्या म्हणजे अशा एकूण 62 शिफारशी महाराष्ट्र शासनाने स्वीकारल्या, त्या लागूही केल्या। पण 14 शिफारशी अनुसूचित जाती जमाती आयोगाने नाकारल्या। त्या विभागाच्या संबंधित ज्या शिफारशी होत्या त्या विभागांच्या सचिवांनी आणि त्या विभागांनीही त्या नाकारल्या आणि त्याच्यावरती झालेली जी मंत्रिमंडळाची बैठक होती त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील या 14 शिफारशी पूर्णपणे नाकारण्यात आल्या। त्याचं कारण असं होतं की एका गटाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी केलेली होती, या 14 शिफारशीमध्ये ती एक प्रमुख मागणी होती, दुसऱ्या गटाने मात्र ती केलेली नसावी म्हणून यामध्ये गोंधळ निर्माण झाला आणि त्याच्यामुळे फक्त एकाच गटाच्या या शिफारशीचा विचार केला गेला आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की या शिफारशी नाकारल्या गेलेल्या होत्या कारण सगळ्यांचं एकमत या शिफारशींवरती नव्हतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये सरकारने हाही निर्णय घेतलेला होता की या जो शिफारशी आहेत या शिफारशी या महाराष्ट्र शासनाच्या किंवा महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत नाही आहेत, त्या राज्यघटनेशी संबंधित आहेत म्हणजे आर्टिकल 15 असेल, आर्टिकल 16 असेल, आर्टिकल 341 असेल किंवा आर्टिकल 330 ते 334 असेल, या आर्टिकलच्या अंतर्गत असल्यामुळे त्याच्यावरती महाराष्ट्र सरकार काम करू शकत नव्हतं आणि म्हणून त्यांनी ह्या शिफारशी नाकारलेल्या होत्या। अनुसूचित जाती जमाती आयोगाने नाकारल्या, त्या मंत्रालयाच्या विभागाने नाकारल्या, सरकारच्या मंत्रिमंडळाने म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच नाकारल्या गेल्या आणि या शिफारशीमधली ही जी महत्त्वाची शिफारस होती या शिफारशीच्या पाठीमागे फक्त मातंग समाजामधला एकच गट उभा राहिला ज्या गटाने हा अहवाल सादर केलेला होता। त्याच्यामुळे संपूर्णच मातंग समाजाचा याला पाठिंबा होता अशातला भाग नाही। त्याच्यामुळे आजही मातंग समाजामधला एक अभ्यासू गट असा आहे जो ही शिफारस जी आहे ही नाकारतो आणि आम्हाला उपवर्गीकरण नको असं म्हणतो। त्याची कारणं वेगवेगळी आहेत, ही कारणं आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। पण या व्हिडिओमध्ये आपण एवढ्यावरच थांबूया की इथे 2 अहवाल सादर केले, वेगवेगळ्या शिफारशी सादर झाल्या। अनुसूचित जाती जमाती आयोगाने शिफारशी नाकारल्या त्या 14
62 शिफारसी स्वीकारल्या गेल्या. त्याच्यानंतर त्या मंत्रालयाच्या विभागाने त्या शिफारशी नाकारल्या आणि शेवटी मंत्रिमंडळाने देखील ही शिफारस नाकारली आहे. पण आता मात्र त्याच शिफारशीवरती चर्चा सुरू आहे. त्याच्यामुळं या शिफारशीवरती पुन्हा एकदा मातंग समाजाचंच ओपिनियन घेणं गरजेचं आहे की किती लोक याच्या बाजूने आहेत आणि किती लोक याच्या विरोधामध्ये आहेत, कारण मातंग समाजामधला सगळ्यात मोठा गट या शिफारशीच्या विरोधात आहे. आपल्याला नेमकं काय वाटते सांगायला विसरू नका. त्याचा पुन्हा एकदा सर्वे झाला पाहिजे का, आणि सर्वे करूनच आपण पुन्हा या निर्णयावरती आलं पाहिजे का, मातंग समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचं मत याच्यावरती घेतलं पाहिजे का, आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका.